नमस्कार. आज 20 डिसेंबर 2022 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी पहा. पुढल्या वर्षी 47 सनदी अधिकाऱ्यांची कमतरता होणार आहे. म्हणजेच पुढील वर्षी भारतीय प्रशासकीय सेवेतील म्हणजेच जे IAS पदाधिकारी आहेत ते 29 अधिकारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे पहा, जे आता 29 सेवानिवृत्त झाल्यानंतर एवढा म्हणजे प्रशासनावर एवढा ताण वगैरे निर्माण होणार आहे. व पहा, दरवर्षी फक्त 10 ते 12 अधिकारी वगैरे जे आहेत, केंद्र सरकार काय करतं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला फक्त 10 ते 12 दरवर्षी अधिकारी देतं. ओके. मग पहा, आता आपल्याकडे कमतरता 29 अधिकाऱ्यांची लगेच होणार आहे व यावर्षी जे रिटायर झालेले आहेत ते असे 18 अधिकारी आहेत. म्हणजे हे टोटल आकडेवारी वगैरे जर काढली तर 47 आकडेवारी आपल्याला गरजेचे आहेत अधिकारी. परंतु आता पुढल्या वर्षी आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट किती देणार आहे? फक्त 12 देणार आहे. त्यामुळे नेक्स्ट इयरला थोडंसं महाराष्ट्राच्या प्रशासनावर नक्की ताण येईल हे आपल्याला इथं शक्यता वगैरे वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर पुढे या राज्य सरकारची मतपेरणी. 52,000 कोटींच्या पुरवणी मागण्या, वित्तीय नियोजन कोलमडण्याची भीती. पहा, हे पुरवणी मागण्या वगैरे काय असतात तर पहा, एक बजेट असतं. ओके. म्हणजे आपला जे बजेट असतं, बजेट काय करतं तर वर्षभरात आम्हाला एवढा एवढा खर्च करायचा आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला पैसे द्या. म्हणजे जे विधानसभा वगैरे असते, विधानसभेचं एक कार्य असतं की पैसे वगैरे त्यांना पुरवठा करून देणे. ओके. मग पहा, जेव्हा राज्य सरकार वगैरे आलं तेव्हा यांच्याजवळ सध्याला बजेट वगैरे नव्हतं. बजेट कोणी मांडलेलं होतं? याच्या पूर्वीच महाविकास आघाडी सरकारने वगैरे ते मांडलेलं आहे. ओके. मग पहा, यांनी नवीन सरकार वगैरे आल्यानंतर हे आमचं बजेट वगैरे नाही, यासाठी आम्हाला पुरवणी मागण्या द्या असं त्यांचं मत आहे. म्हणजे आम्ही जे बजेट पुढल्या वर्षी वगैरे ठेवणार आहोत त्याच्या 10% खर्च आम्ही आता करू शकतो असं पुरवणी मागण्यामध्ये समावेश आहे. ओके. म्हणजे व्होट ऑफ अकाउंट म्हणून ते ओळखलं जातं. ते तुम्ही बजेटमध्ये वगैरे जे आहे ते डिटेलमध्ये वाचालच, तरी देखील तुम्ही समजून घ्या एकदा की 10% मागणी वगैरे करता येते. पण आता जे सध्याला जे सरकार आलेलं आहे, BJP आणि शिंदे गटाचं जे सरकार वगैरे आपल्याला सध्याला दिसतं, मग यांनी पहा 52,000 कोटींच्या पुरवणी मागण्या वगैरे घेतलेल्या आहेत विधानसभेकडून. व ही आकडेवारी म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात जास्त आहे. मग पहा, आपल्या महाराष्ट्राचं एवढं बजेट नसताना देखील फक्त यांना 10%ची मुभा होती, तरी यांनी काय केलेलं आहे, जास्तीत जास्त वगैरे म्हणजे बजेटचं अगदीच जास्त प्रमाणात वगैरे यांनी काय केलेलं आहे, पैसा वगैरे काढून घेतलेला आहे. मग काय होतं, पुढल्या वर्षीचं जे आर्थिक नियोजन वगैरे होणार आहे ते कोलमडण्याची आपल्याला भीती सर्वजण व्यक्त वगैरे करत आहेत व हे अगदी चुकीचं आहे. कारण पहा, जर असं केलं तर राजकोषीय तूट जास्त होते. ओके. राजकोषीय तूट जास्त होते. म्हणजे राजकोषीय तूट झाल्यानंतर पहा, सरकारला जे गरिबांसाठी वगैरे ज्या योजना आणायच्या वगैरे असतात त्यावरती खर्च करायला वगैरे त्यांच्याजवळ पैसेच उरणार नाहीत. पण मग सरकार हे असं कशामुळे करत आहे तर सध्याला पहा, जिल्हा परिषद नगरपालिकाच्या जे निवडणुका वगैरे येणार आहेत त्यासाठी सरकार अशा पद्धतीचा प्रयत्न वगैरे करत आहे असं तज्ज्ञांचं वगैरे मत आहे. तर ठीक आहे, परंतु हे नियोजन वगैरे नक्की कोलमडेल याची थोडीशी आपल्याला भीती अगदीच आहे. ओके. त्यानंतर दुसरीकडे या सीमा प्रश्नावरून आरोप आणि प्रत्यारोप विधिमंडळात देखील सुरूच आहेत. त्यानंतर पुढे या. आपल्याला माहिती आहे, गॅस सिलेंडरचे भाव आता सध्याला 1040 म्हणजे गगनाला भिडलेले असताना पुढल्या वर्षी राजस्थानमध्ये निवडणुका आहेत. ओके. राजस्थानमध्ये विधानसभेच्या नेक्स्ट इयरला निवडणुका आहेत 2023 साली. मग त्यानिमित्ताने अशोक गेहलोत सरकार यांनी काय केलेलं आहे तर यावर्षीपासून 1 एप्रिल 2023 पासून त्यांनी काय केलेलं आहे, मग राजस्थानमध्ये 500 रुपयाला गॅस सिलेंडर वगैरे वितरण करणार आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने आपण सबसिडी देतो, ओके, जसं राशन सिस्टीम आहे त्याच पद्धतीने यांनी सबसिडी वगैरे जे देणार आहेत. म्हणजे पहा, त्यांना गॅस जे आहे ते 1040 रुपयालाच पडेल, परंतु 500 रुपयाला विकत घ्यायचं आहे कुणी तर ग्राहकांनी जे कस्टमर वगैरे आहेत त्यांनी ते 500 रुपयाला ते विकत घ्यायचं आहे. पण त्याच्या उर्वरित जे 540 रुपये असतील ते कोण भरेल? सबसिडी अंतर्गत राज्य सरकार वगैरे ते भरेल. म्हणजे हे राजस्थान सरकार जे आहे ते उर्वरित 540 रुपये कोणाला भरेल तर ते कंपनीला भरेल. म्हणजे 1040 रुपयेचाच गॅस आहे, फक्त हे कंपनीला राज्य सरकार वगैरे देईल. मग इथं पण तेच प्रॉब्लेम आहे. पहा, इथं जे मी सांगितलं ना राजकोषीय तूट होईल, इथं पण तेच प्रॉब्लेम होईल, राजकोषीय तूट. मध्य प्रदेशातील सारसांमुळे महाराष्ट्रात संख्या वाढ. म्हणजे झालेलं काय पहा, आता हा महाराष्ट्राचा नकाशा आहे असं कन्सिडर करा तुम्ही. थोडासा वेडावाकडा झाला तरी देखील समजून घ्या तुम्ही. त्यानंतर आपला लगेच वरती अशा पद्धतीने मध्य प्रदेश राज्य आहे, बरोबर. मग पहा, मध्य प्रदेश राज्यांनी काय केलेलं आहे, जेव्हा सारसांना ह्या
जे खांब आहेत, विजेची खांब आहेत व विजेच्या खांबाला उडत असताना सारस पक्षी जेव्हा उडतो तेव्हा तेथील जे लाईट वगैरे असते त्यांना धडकून तो अपघात वगैरे होतो व त्याचं निधन होतं. हे जेव्हा मध्य प्रदेश सरकारला समजलं तेव्हा त्यांनी लगेच काय केलेले आहेत पहा, त्यांनी म्हणजे अगदीच सामान्य सोल्युशन वगैरे त्यांनी लावलेलं आहे की जे प्लास्टिकचे पीव्हीसी पाईप वगैरे असतात पहा आपल्याकडे. ओके, त्या पाईपाला त्यांनी काय केलं, विजेच्या ताराला डायरेक्टली गुंडाळून टाकलं. ओके, हे म्हणजे अगदीच सहज आणि सोपा करणारा उपाय होता व मध्य प्रदेश सरकारने ते अगदीच लवकर करून टाकलं. ओके, त्यामुळे काय झालेलं आहे, या भागामध्ये त्यांची संख्या वगैरे सारस पक्ष्यांची संख्या अगदी वाढलेली आहे. परंतु मग त्याचे स्थलांतर वगैरे होतं. सारस पक्षी अगदीच म्हणजे फक्त राज्याची मर्यादा वगैरे त्यांना रोखू शकत नाही किंवा बाउंड्री वगैरे त्यांना समजत नाही. त्यामुळे ते सध्याला महाराष्ट्रामध्ये पण त्याचं वावर वगैरे दिसत आहे. मग यातून महाराष्ट्राची पण संख्या वाढली असं सर्वांना गृहीत होते. परंतु ते चुकीचं आहे, कारण ते कशामुळे वाढले तर मध्य प्रदेश यांनी नियोजन चांगल्या पद्धतीने वगैरे केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी पहा वाघांसंदर्भात पण तशाच पद्धतीने वगैरे नियोजन केलेलं आहे. त्यामुळे आपण नक्कीच मध्य प्रदेश सरकारकडून वगैरे काहीतरी शिकलं पाहिजे, हे आपलं इथं सांगता येतं. पहा, सुप्रीम कोर्टाने पण राजस्थान, गुजरात त्यानंतर महाराष्ट्र सरकारला वेळोवेळी सांगितलेलं आहे की तुम्ही या जे विजेच्या तारा वगैरे त्या अंडरग्राऊंड वगैरे करा, काहीतरी त्यावरती निर्णय वगैरे घ्या. पण अद्याप त्यावरती काहीच कोणत्याही सरकारने वगैरे निर्णय घेतला नाही. तरी देखील मध्य प्रदेश सरकारने हे निर्णय घेतला व हे चांगलं आहे. असंच महाराष्ट्र सरकारने पण केलं तर ते अगदीच बेस्ट होईल. म्हणजे सहज आणि सोपा करणारा उपाय आहे. हे आपल्या इथं आपल्या परीक्षेमध्ये देखील लिहिता येतं. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊया. देशाच्या अन्न सुरक्षा कायद्यात लवकरच बदल करण्यात येणार आहेत. नीती आयोगाचे डॉक्टर राज भंडारी यांचे प्रतिपादन आपण पाहिलेलं आहे. याच्या पूर्वीही न्यूज पाहिलेली आहे की फोर्टिफाईड राईस, ओके, फोर्टिफाईड राईस संदर्भात आपण एक न्यूज पाहिलेली आहे. आय थिंक परवा दिवशीचा तो वृत्तपत्र होता, नाही 17 डिसेंबरचा वृत्तपत्र होता. त्यामध्ये आपण ते पाहिलेलं आहे की फोर्टिफाईड राईसची संकल्पना वगैरे नव्याने येत आहे. त्यानंतर पीडीएस सिस्टीममध्ये आता ते बदल करण्यात येणार आहेत. मग पहा, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्यापुरतं जर पाहिलं तर आपल्याकडे ज्वारी, बाजरी वगैरे जे आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात वगैरे घेतलं जातं. तरी देखील राशनमध्ये आपल्याला काय देतं तर राईस देण्यात येतं. ओके, राईस आपलं प्राथमिक फूड वगैरे नाही आहे. आज साऊथ इंडियन लोकांचं वगैरे ते अगदीच आहे, परंतु महाराष्ट्र राज्यापुरतं वगैरे ते नाही होतं. ओके, तरी देखील आपण पीडीएसमध्ये फक्त राईस वगैरे जास्त प्रमाणात देतो. कारण पहा, आपल्याकडे राईसचं जास्त कल्टिवेशन वगैरे झालेलं आहे. मग हे कुठेतरी चुकीचं आहे असं सरकारला पण वाटत आहे. त्यामुळे पीडीएस या कायद्यामध्येच तरतूद वगैरे करून यांनी काय करणार आहेत आता तर ज्वारी, बाजरी वगैरे जे आहेत ते पण पिके पण देणार आहेत. त्यानंतर तृणधान्य वगैरे जे आहेत ते पण यासोबतच देणार आहेत. यासोबतच जे फोर्टिफाईड राईस वगैरे आहे ते देण्याचा प्रयत्न आता भारत सरकार वगैरे नवीन राशन सिस्टीममध्ये वगैरे करणार आहे. हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. बाकीची न्यूज वगैरे आपल्यासाठी काही गरजेची नाही. त्यानंतर पुढे चला आपण. त्रास देण्यासाठी शस्त्र म्हणून कायद्याचा वापर नको असं सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केलेली आहे व ही अगदी गरजेची होती. पहा, तर झालेलं प्रकरण पहा. 2 जणांविरुद्ध चेन्नईच्या न्यायालयात प्रलंबित फौजदारी खटला रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की निरपराधांना घाबरवण्यासाठी तलवार म्हणून नव्हे तर निरपराधांच्या संरक्षणासाठी ढाल म्हणून कायदे अस्तित्वात आहेत. हे तुम्ही स्टेटमेंट कुठे जरी लिहिलात, म्हणजे निबंधामध्ये वगैरे जर लिहिलात तर तुमचं इम्प्रेशन अगदीच चांगलं पडेल. म्हणजे आपल्याकडे काय आहे तर रूल ऑफ लॉ आहे. रूल ऑफ लॉसाठी तुम्ही हे लक्षात ठेवू शकता की आपल्याकडे कायदे कशामुळे आहेत तर निरपराधांना घाबरवण्यासाठी कायदे नाहीत, तर ते निरपराधांची ढाल म्हणून संरक्षण करण्यासाठी हे कायदे वगैरे आहेत. त्यामुळेच आपण रूल ऑफ लॉ ही कन्सेप्ट वापरली असं तुम्ही डायरेक्टली परीक्षेमध्ये वगैरे लिहू शकता. हे GS2चा वगैरे प्रश्न येऊ शकतो. हे स्टेटमेंट प्लीज सर्वांनी नोट करून ठेवा. ओके, त्यानंतर आपण पुढे चालूयात. जागतिक जैवविविधता करारास मंजुरी. UN COP15 परिषदेत भारतासह 200 देशांच्या स्वाक्षऱ्या. आता सर्वांना प्रश्न पडलेला असेल, म्हणजे याच्या मागच्या महिन्यामध्येच म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये आपण चर्चा केलेली होती ती COP27ची होती. ओके, COP27 ही चर्चा केली आपण. मग आता सध्याला चर्चेत आहे COP15. ओके, COP15 हे चर्चेत आहे. मग अगदीच सर्वांना वगैरे प्रश्न पडलेला असेल की हे भानगड काय आहे. म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज हे तर सर्वांना माहिती आहे की COP म्हणजे ते एवढं आलं, परंतु याच्या मागची संकल्पना अशी आहे की ही COP27 ही कशासाठी आहे तर ही क्लायमेट चेंजसाठी आहे. क्लायमेट चेंज म्हणजे वातावरणातील बदल यासाठी ही संकल्पना आहे. त्यानंतर COP15 ही जी संकल्पना आहे ती बायोडायव्हर्सिटीसाठी आहे. बायोडायव्हर्सिटी आता यांचा दोघांचा पण उगम एकातूनच आहे. म्हणजे जी पृथ्वी परिषद म्हणतो आपण 1992ची जी पृथ्वी परिषद वगैरे होती तिथूनच या दोघांचा पण उगम आहे. तरी देखील
जे COP15 जी परिषद आहे ती 2 वर्षांमध्ये वगैरे भरते. म्हणजे 2021 आणि 22 या 2 वर्षासाठी COP15 ही परिषद आहे. ओके, व याचे जे सदस्य राष्ट्र वगैरे आहेत, म्हणजे जिथं ही परिषद वगैरे होते ती कॅनडा आहे. 2021 साठी कॅनडा आणि चीन हे 2 राष्ट्र सध्याला या परिषदेचं नेतृत्व वगैरे करत आहेत. ओके, हे प्लीज लक्षात घ्या. व ही जी COP27 ही जी क्लायमेट चेंज संदर्भातील जी परिषद होती ही दरवर्षी म्हणजे एव्हरी इयर भरते. व ही जी परिषद आहे 2 वर्षांनी भरते. ओके, म्हणजे 2 वर्षा लगातारच भरते, परंतु 2 वर्ष याची कालावधी वगैरे असतो. ओके, यासोबतच पहा ही 1994 पहिल्यांदा वगैरे भरलेली होती बहामास येथे. मग ह्याची सर्व डिटेल वगैरे जी आपली pawannilewa.com ही जी वेबसाईट आहे तिथं मी ह्या संदर्भाची सर्व माहिती वगैरे दिलेली आहे. तेवढं हे परीक्षेला वगैरे येईल. फक्त कन्फ्युज होऊ नका की COP27 कशा संदर्भात व COP15 ही परिषद कशा संदर्भात. आय थिंक तुम्हाला हे सर्व आता लक्षात आलेलं आहे. ओके, तर आपण पुढे जाऊयात. काल इलॉन मस्क यांनी एक सर्वेक्षण केलं की मी ट्विटर याच्या मुख्य पदाचा वगैरे राजीनामा देऊ का, तर सर्वांनी येसच यावरती जास्त केले व नो काही जणांनी त्यावरती केले. मग त्यामुळे हे देण्यात आलेलं आहे. हे गरजेचं नाही आपल्यासाठी, पण पाहूयात की त्यांनी आता स्वतःच जो दिलेला शब्द वगैरे होता मी पाय उतार होऊ का, तर सर्वांनी तर यस म्हटलेलं आहे. तर मग पाहूयात, म्हणजे बहुमतात तरी होतं, म्हणजे 53% लोकांनी काय म्हटलेलं आहे की यस म्हणून उत्तर दिलेलं होतं. ओके, व 47% लोकांनी त्याला नो अशा पद्धतीने कमेंट वगैरे केलेली होती. ओके, तर ते आपल्यासाठी काही गरजेचं नाही, तरी पण लक्षात असू द्या की ट्विटरमध्ये वगैरे काय चालू आहे सध्याला. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. भागवत कराड यांनी हे लिहिलेला लेख आहे. आता यांनी सर्व जे काही घटना वगैरे झालेल्या आहेत ते 2014 पासून कशा पद्धतीने वगैरे झालेले आहेत हे दिलेलं आहे. हे अशा पद्धतीने UPSC वगैरे विचारणार नाही, त्यामुळे मी स्किप करतोय. तरी देखील इथे एक गरजेची न्यूज आहे, मिशन गंगा ही 2022ची आहे. तर प्लीज लक्षात ठेवा, UPSC प्रिलिमला वगैरे विचारलं जाऊ शकेल किंवा UPSCच्या अन्य ज्या परीक्षा आहेत CDS CAPF वगैरे तिथं डायरेक्टली वन लाईन स्टेटमेंट असू शकेल की मिशन गंगा ही खालीलपैकी कोणत्या संदर्भात वगैरे होती. तर तुम्हाला लिहिता येईल की रशिया आणि युक्रेनमध्ये जे अडकलेले वगैरे विद्यार्थी होते त्यांना परत मायदेशी वगैरे आणण्यासाठी मिशन गंगा ही स्कीम वगैरे मिशन गंगा ही योजना वगैरे तेव्हा राबवली होती. हे प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. बाकीच्या गरजेच्या नाहीत, कारण हे सर्व फेलियर टॉपिक वगैरे आहेत, हे विचारण्यात येणार नाही. त्यानंतर पुढे चला. 1862 साली अलेक्झांडर पार्क यांनी प्लास्टिक पॉलिमरचा प्रथम शोध लावलेला होता. हे एक तुम्ही नाव सध्याला लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढे चला. मेसी यांच्याबद्दल दिलेलं आहे, मी ते वाचत नाही आहे व तुम्ही पण, म्हणजे मी वाचलेलं आहे पण यातून मला काही गरजेचं वगैरे दिसलं नाही की मी तुम्हाला मोटिवेशन वगैरे करू शकेल. फक्त एवढं लक्षात घ्या की खेळातून पण आपल्याला बहुतांश गोष्टी वगैरे शिकता येतात. ज्या पद्धतीने काल अगदीच काही मुलांचं वगैरे स्टेटस होतं की मेसी एका रात्रीतून यशस्वी झाला, तरी देखील ती रात्र किती वर्षाची होती, तर 17 वर्षाची ती रात्र वगैरे होती. 2006 पासून तो या खेळामध्ये वगैरे रुजू झाला, तर आता त्याला म्हणजे अगदीच तो विश्वविजेता या पदावर सध्याला आहे असं आपल्याला सांगता येतं. मग 17 वर्ष त्यांनी हे प्रयत्न वगैरे केलेले आहेत व तो आत्ता यशस्वी झाला. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही क्रीडा क्षेत्राचं आपल्या MPSC मध्ये वगैरे तुम्ही अगदीच त्याचं महत्त्व वगैरे जाणून घेऊ शकता की कशा पद्धतीने ध्येय चिकाटी वगैरे ठेवलं तर तुम्ही पण यशस्वी वगैरे होऊ शकता. हे यातून घ्यायचं आहे. बाकी तर म्हणजे फक्त कॉमन कमेंट वगैरे दिलेले आहेत, गरजेचं नाही. त्यानंतर नक्षलवादाचे राजकारण म्हणजे फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाचा वाद अद्याप चालूच आहे, मग त्या संदर्भात दिलेला आहे, गरजेचं नाही. त्यानंतर ब्रिटनमध्ये सध्याला पहा, वेतनवाढीसाठी कोरोना आणि युद्धामुळे महागाई वाढत असताना त्याचा सामना करण्यासाठी वेतनवाढ मिळावी यासाठी लाखो जे कर्मचारी आहेत ते रस्त्यावर वगैरे उतरले आहेत. तर त्यानिमित्ताने हे दिलेलं आहे, पण हे गरजेचं नाही. म्हणजे पहा, ब्रिटनमध्ये सध्याला आता ख्रिसमस आहे. ओके, 25 डिसेंबर सर्वांना माहिती आहे. मग ख्रिसमस असताना सर्वजण आता आपल्याकडे गेल्या वर्षी झालेलं काय प्रकरण एक पहा, तर दिवाळी होती. ओके, दिवाळीमध्ये जे ST कर्मचारी वगैरे आहेत त्यांनी काय केला, संप पुकारला. ओके, संप पुकारला व राज्य सरकारला याचा फटका भरपूर बसला. अगदी त्याच पद्धतीने 25 डिसेंबर हा जे ब्रिटन आहे तिथे अगदीच चांगल्या पद्धतीने वगैरे उत्साहात साजरा केलेला ख्रिसमस हा सण आहे. ओके, मग तेव्हा सर्वजण घरी वगैरे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा दरम्यानच काय झालेलं आहे, कर्मचारी सर्वजण संपावर वगैरे गेलेले आहेत. त्यामुळे ब्रिटनचे जे नवनियुक्त पंतप्रधान आहेत ऋषी सुनक यांना याचा फटका नक्की बसू शकेल असं यामध्ये वगैरे देण्यात आलं आहे. हे गरजेचं नाही, फक्त लक्षात असू द्या की ब्रिटनमध्ये देखील काय चालू आहे सध्याला. ओके, त्यानंतर पुढे या. इथून पण गरजेची न्यूज मला वाटत नाही, त्यामुळे मी याला पण स्किप करतोय. मराठवाडा आज अगदीच निवडणुकीचा निकाल वगैरे आहे. त्यानंतर लोकशिवार गरजेचे नाही आहे. करिअर वृत्तांत गरजेचं नाही. ओके, त्यानंतर क्रीडा न्यूज आहेत, हे त्या संदर्भात दिलेलं आहे, आपण त्यावरती चर्चा ऑलरेडी केलेली आहे. त्यानंतर 5 वर्षात 10 लाख कोटींची कर्ज निर्लेखित निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पहा, यांनी काय म्हटलेलं आहे की फक्त आम्ही जी बॅलन्स शीट वगैरे असते
ओके, जी बॅलन्स शीटमध्ये असतं की आम्ही एवढ्या जणांना एवढे वगैरे कर्ज दिलेलो आहोत, ते फक्त कर्ज आम्ही काय केलं याला क्लिअर केलेलं आहे, परंतु त्यांच्याकडून आम्ही परत वसुली वगैरे करण्याचं सोडलं नाही असं त्यांचं मत आहे. ओके, म्हणजे यांनी फक्त क्लिअर केलेलं आहे. हे क्लिअर कशामुळे केलेलं आहे तर पहा, आता एखादी गोष्ट आहे, सॉरी, एखादी व्यक्ती आहे. ओके, याच्यावर जर पॅन कार्डवर वगैरे, जर पॅन कार्ड कशासाठी असतं तर इन्कम टॅक्ससाठी वगैरे असतं. ओके, मग पहा, पॅन कार्डवर जर याच्यावरती कर्ज जर वगैरे जर जास्त असतील, कर्ज जर जास्त दाखवले वगैरे, तर या कंपनीला, या व्यक्तीला काय देण्यात येणार नाही, कर्ज वगैरे, नवीन कर्ज वगैरे भेटणार नाही. ओके, मग अगदी तसंच आहे. ही जी बँक वगैरे असते, बँक काय करतं म्हणजे NPA वगैरे होतात, बँक पण दुसऱ्या व्यक्तीला वगैरे कर्ज देते, जसं की विजय माल्या वगैरे, त्या लोकांना हे कर्ज देते बँक. मग त्यांचे NPA वगैरे होतात. ओके, म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट, म्हणजे ते कर्ज वगैरे परत येत नाहीत. मग असे कर्ज किती आहेत तर 10 लाख कोटीची ही कर्ज आहेत बँकेने दिलेली, परंतु ते कर्ज वगैरे वापस येत नाहीत. मग पहा, आता इथं उदाहरण देता मी काय म्हटलेलं होतं की ही जी व्यक्ती आहे ह्याला परत कर्ज वगैरे पाहिजे असेल तर त्याला ही कर्ज वगैरे देत नाही, कारण याच्या पॅन कार्डवरती कर्ज घेतलेलं ऑलरेडी आहे. मग हे आता सरकार काय करतं की या व्यक्तीला तर कर्ज वगैरे अगदीच द्यायचं आहे, मग तेव्हा काय करतं केंद्र सरकार वगैरे, तर हे कर्ज वगैरे यांनी पुसून टाकतात. ओके, अगदी तसंच झालेलं आहे. ही जी बँक आहे, हे जे बँकेच्या नावाने वगैरे जे कर्ज होते NPA, ओके, हे कर्ज जे 10 लाख कोटीची होती ही कर्ज पुसून टाकलेली आहेत. तरी देखील याच्यावरची जी वसुली होणार आहे ती अद्याप होणारच आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे आम्ही कर्जमाफी केलं नाही, फक्त कर्जाचं जे क्लिअरन्स आहे ते दिलेलं आहे, परंतु वसुली अद्याप चालू आहे असं यांचं मत आहे. याच्या व्यतिरिक्त वगैरे जास्त डिटेल वगैरे जे आहे तुम्ही GS3च्या सिलेबसमध्ये वगैरे पाहून घ्याल, बासेल नॉर्म वगैरे तिथं शिकून घेता तुम्हाला हे समजून येईल की केंद्र सरकार अशा पद्धतीने कशामुळे एवढे निर्णय वगैरे घेतलेला आहे. ओके, त्यामुळे मी इथं थांबतो. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आपण सुरुवात करूयात आजचं द हिंदू. ओके, त्यानंतर पहा, पहिले 2 पेज पूर्ण ॲडव्हर्टाईज आहे. त्यानंतर राजस्थान गव्हर्नमेंटनी 500 रुपयाला गॅस वगैरे देणार आहेत, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर COP15 समिट अडॉप्ट हिस्टॉरिक बायोडायव्हर्सिटी डील टू रिझर्व लॉस, हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. ओव्हर 9 मिलियन ट्विटर युजर्स व्होट टू आउट मस्क ॲज CEO, ही आपण पाहिलेली न्यूज आहे. त्यानंतर पुढे या. जज रेक्युजेस हिमसेल्फ फ्रॉम हिअरिंग सेनगर्स बेल प्ले. ओके, आता पहा, रेक्युजेसचा अर्थ वगैरे आपण ऑलरेडी पाहिलेला आहे की सुप्रीम कोर्टाने जेव्हा बिल्किस बानोचं प्रकरण वगैरे हाती घेतलेलं होतं तेव्हा एका जजेसनी वगैरे काय केलं होतं, रिक्यूज केलेलं होतं. अगदी तशाच पद्धतीने दिल्ली हायकोर्टामध्ये पण रिक्यूजचं वगैरे चालू आहे. ते गरजेचं नाही, फक्त लक्षात घ्या की रिक्यूजचं असतं, म्हणजे रिक्यूज वगैरे करणं हे जे जजेस वगैरे आहेत त्यांचा तो अधिकार आहे असं आपण सांगू शकतो. त्यानंतर आपण पुढे जाऊयात, इथून गरजेची न्यूज नाही आहे. ओके, त्यानंतर आजचे एडिटोरियल पहा, अ रोल फॉर इंडिया इन अ वर्ल्ड वाईड वेब. ओके, आता शशी थरूरनी हा लेख लिहिलेला आहे, अगदी म्हणजे थोडासा पॉलिटिकल लिहिल्यासारखा दिसत आहे मला. म्हणजे यांची जी पॉलिसी वगैरे कशा आहे, म्हणजे फॉरेन पॉलिसी वगैरे त्यावरती त्यांनी थोडंसं भाष्य वगैरे केलेलं आहे, त्यामुळे मी याला सध्याला वाचत नाही आहे किंवा तुम्हाला पण रिकमेंड करत नाही आहे. ओके, जर ज्यांच्याजवळ वेळ वगैरे असेल तर त्यांनी वाचून घेऊ शकता. बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं जर IR वगैरे कंप्लीट असेल तर हे न्यूज वगैरे वाचण्याची तुम्हाला काहीच गरज नाही, प्लीज स्किप करा. त्यानंतर प्लॅनेट इन क्रायसिस, टँजिबल आउटकम्स फ्रॉम बायोलॉजिकल डायव्हर्सिटी कन्व्हेन्शन आर फार अवे. ओके, अद्याप म्हणजे पहा, 1992ची जी रिओ समिट होती, ओके, तेव्हापासून 1992 पासून अद्याप आपण बायोडायव्हर्सिटीला टॅकल वगैरे करण्यासाठी अद्याप म्हणजे आज जाऊन 200 देशांनी वगैरे त्यावरती सँक्शन वगैरे केलं, हे आपल्याला सांगता येतं. म्हणजे आत्ता आपण जाऊन कुठेतरी 1992चा जो प्लॅन होता तो 2022मध्ये कुठेतरी जाऊन सक्सेस होतो. आता 2022ला जे प्लॅन आपण घेतलेला आहोत ते कुठे सक्सेस वगैरे होईल असं त्यांचं मत वगैरे आहे. त्यानंतर या एडिटोरियलचं भाषांतर आपल्या वेबसाईटवरती म्हणजेच pawannilewa.com वरती आल्यानंतर तुम्ही पहा, अशा पद्धतीने आपलं पेज आहे. त्यानंतर करंट अफेअर्स सेक्शनमध्ये डिसेंबर 2022 वरती क्लिक करा. त्यानंतर 20 डिसेंबर आहे आज, तर यावरती क्लिक केल्यानंतर पहा, संकटात सापडलेला ग्रह, याचं मी डिटेल म्हणजे इथं दिलेलं आहे न्यूज कशा पद्धतीने पहा. तर अंदाजे 34,000 वनस्पती आणि 5,200 प्राण्यांच्या जे वन्य प्रजाती वगैरे आहेत त्यांच्यापैकी अगदीच प्रजाती या नष्ट होण्याच्या वगैरे मार्गावर आहेत हे सांगितलेलं आहे. त्यानंतर याची सर्व आकडेवारी वगैरे दिलेली आहे, तर हे तुम्ही अगदी वाचून घेऊ शकता, म्हणजे डायरेक्टली आहे. थोडंसं मला बोलण्याचं वगैरे म्हणजे इश्यू येत आहे त्यामुळे मी याला इथेच स्किप करतोय. त्यानंतर नेक्स्ट पेजवरती येऊयात आपण. द कॉस्ट ऑफ कंट्री जस्ट फॉर सेव्हिंग CTC, हे पण गरजेचं नाही. त्यानंतर डेस्टिनी मॅन, मेसीबद्दल वगैरे दिलेलं आहे, गरजेचं नाही. त्यानंतर इथे पहा, क्रिमिनलायझिंग कन्सेन्शुअल रिलेशनशिप, हे आपण ऑलरेडी चर्चेला घेतलेलं होतं याच्यापूर्वी, म्हणजे जेव्हा मद्रास हायकोर्ट,
ओके, मद्रास हायकोर्ट आणि त्यानंतर कर्नाटका हायकोर्ट. ओके, कर्नाटका हायकोर्ट या दोघांनी पण म्हटलेलं होतं, जेव्हा पॉस्को कायद्याअंतर्गतची हिअरिंग वगैरे त्यांच्याकडे चालू होती, पॉस्को कायद्याअंतर्गत एखाद्या मुलाला वगैरे त्यांनी अटक वगैरे केलेलं होतं व त्यांची जी रिलेशनशिप वगैरे होती ती कॉन्सेन्शुअल होती. ओके, पॉस्को कायद्याअंतर्गत मुलांचं आणि मुलीचं वय किती दिलेलं आहे, तर 18 वर्ष मुलाचं आणि मुलीचं वय दिलेलं आहे. बरोबर. मग यांचे जे सेक्शुअल वगैरे जे संबंध वगैरे असतील, मग पहा त्यांचे सहमतीपूर्व जरी संबंध असतील व तो जर मुलगा आणि मुलगी 17 वर्षाची वगैरे जर असेल, तर मद्रास हायकोर्ट आणि कर्नाटका हायकोर्ट यांनी दोघांनी पण सांगितलेलं आहे की त्यांच्या संबंधांना 17 वर्ष जर असतील तर मान्यता वगैरे देण्यात यावी. त्यामुळे पॉस्को कायद्यामध्ये वगैरे सुधारणा करणे गरजेचं आहे असं ऑलरेडी सांगितलेलं आहे. तरी देखील म्हणजे या अद्याप त्यावरती चर्चा वगैरे झाली नाही. तर आता यामध्ये तेच देण्यात आलेलं आहे. आपण ती चर्चा केलेली होती की कशा पद्धतीने पहा, आता एखादी मुलगी वगैरे जर असेल, ती अगदी 16 वर्षाची असेल व मुलगा जर सॉरी आपण 17 वर्षाचीच मुलगी घेऊयात. ओके, म्हणजे जी झालेली केस होती मद्रास आणि कर्नाटक हायकोर्टामध्ये गेलेली केस होती तीच घेऊयात आपण. 17 वर्षाची मुलगी होती व 21 वर्षाचा जर मुलगा घेतला आपण, तर या दोघांमध्ये अगदीच कन्सेन्शुअल म्हणजे दोघांची पण सहमती या रिलेशनशिपला होती त्यांची. मग त्यांचे सेक्शुअल वगैरे संबंध जरी झाले तरी देखील हे जे 17 वर्षाची मुलगी वगैरे होती त्यांचे जे पॅरेंट्स असतील, ओके, तिचे जे पॅरेंट्स वगैरे असतील त्यांना हे मान्य नसतं. ओके, प्रकरण अशा पद्धतीचं त्यांना मान्य नसतं. त्यामुळे ते काय करतात, डायरेक्टली जाऊन पॉक्सो कायद्याअंतर्गत ते गुन्हा वगैरे नोंद करतात. ओके, मग पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केल्यानंतर 21 वर्षाचा जो मुलगा वगैरे आहे त्याला अगदीच कोणतीही म्हणजे कोणताच पर्याय वगैरे उपलब्ध करून दिला जात नाही, डायरेक्टली त्याला जेल होते. मग ते प्रकरण वगैरे अगदीच दिवाणी न्यायालयामध्ये तर घेतच नाहीत, त्यानंतर आपल्याला हायकोर्टामध्येच वगैरे जावं लागतं. मग अशा पद्धतीने आपलं इथं एक इम्पॅक्ट याचा ज्युडिशियरीवर बर्डन पण वाढणं आपला इथं बेसिकली दिसून येत आहे. कारण आत्ताच पहा, लोकसत्तामध्ये एक न्यूज घेतलेली होती की जे हे आहे म्हणजे कायद्याचं राज्य जे आहे ते कायदे कशाला हवेत, तर ढाल म्हणून संरक्षण वगैरे करण्यासाठी हवेत, न की एखाद्याला भीती घालण्यासाठी. एखाद्याची तलवार म्हणून वापर करणे, कायद्याचं तलवार म्हणून वापर होऊ नये तर ढाल म्हणून वापर व्हावे असं सर्वोच्च न्यायालयाने पण म्हटलेलं आहे. मग इथं डायरेक्टली आपण कशा पद्धतीने लिंकेज केलं पहा, एक तर ज्युडिशियरीचं बर्डन वाढत आहे, त्यानंतर रूल ऑफ लॉचं इथं स्ट्रक्चर वगैरे सांगितलं आपण की कशा पद्धतीने ते लिंकेजेस वगैरे करता येतील. यासोबतच आपण हे पण घेतलं की वुमन एम्पॉवरमेंटला वगैरे थारात वगैरे देता येईल. मग आता हे पहा, इथं सर्व दिलेलं आहे, सहमतीपूर्ण संबंधांवर गुन्हेगारी करणे. मग आता इथं आकडेवारी पण दिलेली आहे की हे रोमॅन्टिक केसेस असतात तरी देखील पालक काय करतात, ते पॉस्को कायद्याअंतर्गत वगैरे नोंद करतात. कशामुळे, तर कुटुंबाचे सन्मानाचे रक्षण करण्यासाठी, म्हणजे कुटुंबाची इज्जत वगैरे ठेवण्यासाठी ते अशा पद्धतीने वगैरे नोंद करतात. परंतु तरी देखील जर पाहिलं आपण, म्हणजे यात पण महिला संबंधी पण चर्चा वगैरे केलेली आहे की हे कायद्यामध्ये वगैरे नोंद केल्यानंतर महिलांना जे मुलाला वगैरे जन्म वगैरे द्यावाच लागतो, हे असे भरपूर त्यांनी थोडेसे पॉईंट वगैरे दिले, तर ते तुम्ही अगदीच वाचून घ्या. ओके, याबद्दल जे गरजेचे विश्लेषण वगैरे होतं ते मी सांगितलेलं आहे. त्यानंतर हे जो डेटा आहे ते तुम्ही अगदीच वाचून घेऊन तुमच्या डायरीमध्ये वगैरे लिहून ठेवू शकता. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आय थिंक त्यानंतर पुढे या, इथून गरजेची न्यूज नाही. त्यानंतर 80% व्हायलन्स जे आहे, डिक्लाइन इन इन्सर्जन्सी रिलेटेड व्हायलन्स इन नॉर्थ ईस्ट, म्हणजे 80% व्हायलन्स जे आहे ते डिक्लाइन वगैरे झालेलं आहे असं मंत्र्यांचं वगैरे म्हणणं आहे. ठीक आहे, गरजेची न्यूज नाही आपल्यासाठी. त्यानंतर लोकसभा पासेस बिल टू एक्सटेंड एसटी स्टॅटस टू बेट्टा कुर्बा. पहा, पहिल्यांदा कोणती, गोंड जमात, त्यानंतर हत्ती जमात, त्यानंतर आता बेट्टा कुर्बा ही कर्नाटकमधील जमात आहे, तिला एसटीचं स्टॅटस आता देण्यात आलेलं आहे. तर प्लीज लक्षात ठेवा, एक कोणती, गोंड, जी कुठं आढळते, उत्तर प्रदेश. त्यानंतर सेकंड आहे हत्ती, हे कुठं आढळते, तर ही आढळते हिमाचल प्रदेश. त्यानंतर थर्ड आहे कर्नाटकामधील बेट्टा कुर्बा. हे जमातीचं नाव तुम्ही प्लीज लक्षात ठेवा, डायरेक्टली तुम्हाला प्रश्न येऊ शकेल. कारण एसटी अमेंडमेंट लिस्ट 2022 यामध्ये कोणत्या जमातींचा वगैरे हे करण्यात आलेलं आहे असा प्रश्न विचारला तर तुम्हाला हे सांगता यावं. त्यानंतर पहा, सुप्रीम कोर्ट क्लिअर्स 6844 केसेस सिन्स चंद्रचूड टूक ओव्हर द ॲज द CJI. ओके, म्हणजे पहा, DY चंद्रचूड यांनी 9 नोव्हेंबर 2022 रोजी काय घेतलं, पदभार वगैरे स्वीकारला ॲज अ CJI. ओके, चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज तारीख आहे 20 डिसेंबर 2022. या म्हणजे फक्त एका महिन्याच्या कालावधीत त्यांनी किती केसेस हे केलेले आहेत, तर 6844. म्हणजे आपण धरू शकतो की ओव्हरऑल 7000 केसेसचं त्यांनी निपटारा वगैरे अगदी केलेला आहे. व असेच जर प्रकरणे वगैरे जर हाताळत राहिले ते, तर अगदीच कोर्टाची जी पेंडन्सी वगैरे आहे केसेसची ती अगदीच कमी होईल असा आपला इथे विश्वास वगैरे इथं यांच्यावरती ठेवता येतं. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. टू रिवाइव्ह स्पेसिस एशियन जायंट टॉर्टॉइज सेंट टू नॅशनल पार्क, म्हणजे क्रिटिकली एंडेंजर्ड एशियन जायंट टार्टाइज. हे लक्षात घ्या नाव, एशियन जायंट टार्टाइज
हे जर अशा पद्धतीने परीक्षेत वगैरे विचारलं तर एशियन जायंट टॉर्टॉइज जे आहे ते कोणत्या गटात वगैरे मोडतं, तर त्यालाच नाव आहे क्रिटिकली एंडेंजर्ड. IUCNच्या क्रिटिकली एंडेंजर्ड या स्पेसिसमध्ये वगैरे ते गटात मोडतं. प्लीज लक्षात ठेवा एशियन जायंट टॉर्टॉइज. ओके, त्यानंतर पुढे या. गुगल बिल्डिंग AI मॉडेल टू सपोर्ट 100 इंडियन लँग्वेजेस. काल सुंदर पिचाई जे आहेत ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना वगैरे भेटले. मग तर ते त्या संदर्भात आहे की 100 जे भाषा आहेत भारतीय भाषा त्यांचं ते लॉन्च वगैरे करणार आहेत. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता मातृभाषेत वगैरे येणार आहे. त्यानंतर पुढे चला, इथून गरजेचं नाही आहे. ओके, त्यानंतर क्रीडा न्यूज आहेत. त्यानंतर टेक्स्ट अँड कंटेक्स्ट पहा. व्हॉट आर द कार्बन मार्केट अँड हाऊ डू दे ऑपरेट. ओके, याचं पण मी मराठी भाषेमध्ये वगैरे ट्रान्सलेट केलेलं आहे की कार्बन मार्केट म्हणजे काय आहेत आणि ते कार्य कसे करतात. तर पहा, हे कार्बन मार्केटसाठी आता एक बिल वगैरे आलेलं आहे. द एनर्जी कन्व्हर्सेशन बिल 2022 वॉज पास्ड इन पार्लिमेंट ऑन 12 डिसेंबर. ओके, 12 डिसेंबर रोजी पार्लिमेंटमध्ये काय केलेलं आहे, तर हे बिल पास झालेलं एनर्जी कन्झर्वेशन अमेंडमेंट बिल 2022. ओके, परंतु हे पण बिल पास होत असताना आपला एक सांगता येतं की हे जे बिल पास झालेलं आहे ते व्हॉइस वोटनीच झालेलं आहे. ओके, फक्त बोली भाषेत वगैरे हे बिल पास झालेलं आहे, न की त्यावरती चर्चा वगैरे काहीच झाली नाही. ओके, ते त्याला स्किप करूयात आपण. ते पार्लमेंटचं इश्यू वगैरे झाला. ओके, त्याचे निगेटिव्ह पॉईंट वगैरे आहेत, तरी देखील त्याबद्दल आता चर्चा डिस्कस करायची नाही. तर आपल्याला चर्चा करायची आहे तर एनर्जी कन्झर्वेशन बिल 2022 याच्यावरती. तर पहा, एखादी कंपनी आहे. ओके, एखादी कंपनी ए आहे व एखादी कंपनी आहे बी. ओके, मग पहा, ए ही कंपनी जी आहे ती जास्त कार्बन उत्सर्जन करते व बी ही जी कंपनी आहे ही कार्बन उत्सर्जन कमी करते. मग पहा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी जर कॅप लावून दिली की 80% कार्बन उत्सर्जन करायचं. ओके, 80% पर्यंत कार्बन उत्सर्जन वगैरे करू शकता, कारण 2070 पर्यंत गेल्यानंतर आपला हे जे 80% आहे कार्बन उत्सर्जन हे 0% करायचं आहे. बरोबर. मग सध्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जर अशा पद्धतीने 80 असू द्या किंवा 70 असू द्या अशा पद्धतीची जर कॅप लावून दिली की याच्या पुढे वगैरे जाऊन करू शकत नाही. मग पहा, ही जी कंपनी आहे ही मी सांगितलं की तुम्हाला ही अगदीच जास्त कार्बन उत्सर्जन वगैरे करते. मग पहा, यांना कॅप आहे 80%ची. मग या कंपनी ए जी ही कंपनी आहे हिचं जर उत्सर्जन वगैरे जर झालं ते 90% जर एवढं झालं तर हे किती टक्के जास्त झालेलं आहे, 10% एक्स्ट्रा वगैरे वाढलेलं आहे. व या कंपनीचं जर पाहिलं तर ह्याचं फक्त 70% एवढंच कार्बन उत्सर्जन वगैरे जर झालं तर हिच्याकडे या कंपनीकडे किती उरले तर 10 पॉईंट एक्स्ट्रा उरलेले आहेत. मग या दोन कंपनी काय करतील तर हे एकूण एकाला वगैरे काय करतील, कार्बन उत्सर्जनचे जे सर्टिफिकेट वगैरे असतील तर हे देवाणघेवाण करतील. म्हणजे 10 आणि 10 हे फिटनेस होतील व हे जे कंपनीने एक्स्ट्रा वगैरे केली होती याचे पैसे पण याला देतील. ओके, म्हणजे हे 10% विकत घेतल्यामुळे याचे सर्टिफिकेट घेतल्यानंतर आपल्याला इथं पैसे पण याला होईल. म्हणजे ह्या बी कंपनीचा अगदीच फायदा आहे. ओके, हे असं आहे कार्बन म्हणजे एनर्जी कन्झर्वेशन बिल 2022 व हे आहेत कार्बन मार्केट जे की कार्बन उत्सर्जनासाठी वगैरे अगदीच फायद्याचे वगैरे आहेत. हे इथं सर्व दिलेलं आहे. मग यावरती विरोधकांनी वगैरे चर्चा तर म्हणजे झालीच नाही संसदेमध्ये, परंतु हे जरी असलं तरी हे एवढं आहे हे प्लीज तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. थोडंसं म्हणजे माझा हेल्थ इश्यू असल्यामुळे मी जास्त डिटेलमध्ये पण घेत नाहीये, त्याबद्दल क्षमस्व. पण याबाबत तुम्हाला काही शंका आणि काही सजेशन असेल तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.